मे साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णेव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यम्। एके दिनी श्रवणसमयी संत संन्यास विचारणेची सोयी स्तुती करी सुखदायी सावत्याची ती ऐका। ऐका सावता महाराज स्वाभाविक गुण प्रसिद्ध सहज शरीर कांती सुंदर पूज्य सुख स्वरूप सदाचारी इंद्रिय निग्रह तुझा थोर कार्य करण्याचा श्रेष्ठ प्रकार सुंदर काव्यकल्पक विद्वत्ता पार ऐश्वर्य तेज झळके क्षमायुक्त पूर्ण अंतर न करीसी कदा मत्सर वेदशास्त्राचे पूर्णसार तुम्ही सर्व जाणता देवसेवा तुझी थोर मोठा कुशल हुशार दक्षताही असे फार कुलीन तू असे। श्रीराम मंदिर संस्थान समतानगर सेलू या ठिकाणी श्री संत सावता माळी चरित्र या ग्रंथाचं अध्ययन चालू आहे आणि 13व्या अध्यायामध्ये 140 क्रमांकाच्या ओळीपर्यंत चिंतन आलं होतं। इथं ओंकार स्वामी संत संन्यासाचे तात्पर्य विचारले। सावता महाराज तुम्ही स्वभाव गुणाने प्रसिद्ध आहात। शरीरावरचे तेज पुण्य म्हणजे पूज्य आहे सुंदर आहे सदाचारी सुखरूप आहात। इंद्रिय निग्रह हे तुमचे थोर आहे। कार्य करण्याची श्रेष्ठ पद्धत आहे। तुमच्या काव्य कल्पना शक्तीतून विद्वत्ता प्रगट होते आणि ऐश्वर्यातून तेज झळकत आहे। क्षमाशील अंतःकरण आहे कधी कोणाचा द्वेष करत नाही। तुम्ही वेद शास्त्राचे सार जाणता। तुमची देवसेवा थोर आहे आणि कुशलता दक्षता कुलीन आहे। गृहस्थ असोनी ब्रह्मचारी स्वर्गाचेही रक्षण करी आत्मश्लाघा नसे अंतरी बहुमान करी परांचा। तू पूर्ण असे दानशूर प्रिय भाषण जीवनसार अन्नपान मित्रापार निरहंकार तुची पै। तुझे गुणांचा अभिलाष करावा देवा परेश तुझा ठेवा। मज सांगा मनोभावा संत्य संन्यास तात्पर्य। सावता म्हणी विचारी हा सापडला संशयपुरी निर्धन स्थिती अंतरी या पूर्ण बोचते। ऐका म्हणे स्वामीजी संतपणा कथितो आजी कवित्व आप्तत्व आडनावाजी ती स्थिती न सापडे। तुम्ही स्वर्गाचे रक्षण करणारे कुलीन आहात। दुसऱ्यांचा मान करणारे आत्मज्ञानी आहात। तुम्ही दानशूर आहात। तुमच्या बोलण्यामध्ये माधुर्य आहे। मित्रांना स्नेह भोजन करतात। तुम्ही निरहंकारी आहात। तुम्ही देवासारखे गुणांचा ठेवा असणारे मला संत संन्यास तात्पर्य सांगा। सावता महाराज विचार करू लागले की याला निर्धनता टोचत आहे। हा संशयाने ग्रासलेला आहे। याला ग्रहण लागलेलं आहे संशयाचं। जसं चंद्राला ग्रहण लागत असतं सूर्याला ग्रहण लागत असतं तसं जीवाला अविद्येचं अज्ञानाचं ग्रहण लागलेलं आहे। माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे। हे तो संपत्तीचे वारे साचुकारे जाईल माझे स्वहितने नती धनदारा पुत्र जन। म्हणजे जीवाला हा मायेचा विघ्न पडलेला आहे। जसं कापसावर बोंडआळी आपला लाल्या नावाचा रोग पडलेला आहे नंतर बोंडआळी हा रोग पडलेला आहे। मग वनस्पतीवरच रोग पडतो का जीवावर सुद्धा रोग पडलेला आहे। जीवावर सुद्धा रोग आणि हा कोणता रोग आहे भवरोग आहे।
मायेचं विघ्न पडलेलं आहे, हे ग्रहण लागलेलं आहे अज्ञानाचं, स्वस्वरूपाचं अज्ञान हे ग्रहण आहे. आणि हा ओंकार स्वामी आज ग्रासलेले आहेत, संशयानं ग्रसित झालेले आहेत. सावता म्हणाले, ऐका स्वामीजी, अंताच्या ठिकाणी म्हणजे संताच्या ठिकाणी आडनावाचे कवित्व आपलेपणा नसतो. संत जे आहेत ना त्यांच्या ठिकाणी आडनावाचा आपलेपणा नसतो, ते खरं प्रेम करत असतात. वेश विना टिळे माळा, सतत पांघरिता वाकळा, तो न सापडे जिव्हाळा, पूर्ण कस वेगळाची. कीर्तन करिता वेदशास्त्र पठता, कर्म आचरिता पुराण सांगता, तप तीर्थाटन करिता संतपना नोव्हेची. जरी पूर्णवन सेविले, माळा मुद्रा शरीर भुसविले, भस्मलेपन अंगी केले, तरी नव्हे संतपन. संतपना नव्हे कपट, लोक भुलवणे चोखट, संतानसे जडाबूट, चमत्कार खटपट नव्हे संत. शिष्य शाखा नसे संतपन, मठाधिपतित्व नसे खून, शेती जोरदार जाण हे संत नव्हेची. संतांचं लक्षण सावता महाराज सांगतात. सर्वांनी एकाग्र चित्तानं ऐकायला पाहिजे. विना गंधमाळा उपरणे वापरून ते प्रेम मिळत नाही, त्याचा कस काही वेगळाच आहे. कीर्तन करून, शास्त्र वाचून, कर्माचरण पुराण सांगून, तप तीर्थाटन करून संतपणा येत नसतो. म्हणून कीर्तन करून संतपणा येत नाही, शास्त्र वाचून संतपणा येत नाही, कर्म आचरून करून सुद्धा संतपणा येत नाही, पुराण सांगून सुद्धा संतपणा येत नाही, तप तीर्थाटन करून संतपणा येत नसतो. वनात राहून माळा अंगठ्यांनी शरीर सजवून, बरं का, वनामध्ये राहायचं, गळ्यामध्ये माळा, बोटामध्ये अंगठ्या, अंगठ्या घालणं म्हणजे संत झाला नाही. तुकोबारायांच्या भाषेत जर सांगायचं असेल तर तुळशीवरी सोने हे तो गाढवाचे लेणे. म्हणजे गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करायची आणि बोटामध्ये सोन्याच्या अंगठा धारण करायचं म्हणजे ते श्रंगारलेला गाढव आहे, अशी उपमा तुकोबाराय देतात. पटतं का आपल्या मनाला? पहा, कारण संताचा अनुभव आपण तपासून घ्यायला पाहिजे. अनुभव आले अंगात या जगात येत असे. तुकोबारायांना जो अनुभव आला तो आज या जगाला देत आहेत. म्हणून तुकोबारायांचा गाथा म्हणजे 5वा वेद आहे. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ, तुका राम नाम घेता कापे यम. यम सुद्धा चळचळ कापतो एवढी ताकद तुकाराम या शब्दामध्ये आहे. आणि त्या शब्दातच आपल्या अर्थाचं स्मरण आहे, आपल्या आत्मस्वरूपाची ओळख आहे. त्या शब्दाचं तुम्ही विग्रह करा. तू का म्हणजे तुम्ही कोण आहेत? राम. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, की भ्रांतासी कामू. विषयावरी भ्रांत जीवाला विषयावर आवड असते आणि साधकाला मात्र हृदयामध्ये राम सापडत असतो. म्हणून वनात राहून माळा अंगठ्यांनी शरीर सजवून, भस्म लावून संतपणा येत नाही. भस्म लावून संतपणा येत नाही. म्हणून ज्ञानोबरा इशारा देतात, भस्म उधळणे अथवा भारू, होका अथवा दिगांबरू, न धरी लोकाचा धारू, आहे तो विचारू वेगळाची. भस्म उधळणं, जटा वाढवणं, दाढ्या वाढवणं, नागवं फिरणं, भगवे वस्त्र परिधान करणं, ह्याला संत म्हणता येत नाही. आहे तू विचारू वेगळाची. न धरी लोकाचा आधारू म्हणजे लोकवाणीचा आधार तू धरू नको, कारण तू संतवाणीचा आधार घ्या. म्हणून तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. संतांनी सांगितलेल्या मार्गावर जर आपण गेलो तर तिथं मात्र कुठल्याच प्रकारचा गुंता नसतो, गुंता राहत नसतो. संताला शिष्य शाखा नसतात. संत जे आहेत ना सद्गुरू, त्यांना शिष्य शाखा नसतात. मठाधिपतीची खूण नसते. हे मठाधिपती आहेत अशी खूण नसते. म्हणून मठ बांधून मठ्ठ होत नाहीत ते. तर काय करतात संत? हृदय मंदिरातला देव दाखवून देतात. मग देवळं बांधून मठ बांधून मठ्ठ होतात का हृदय मंदिरातला देव दाखवतात? मग मठ बांधून मठ्ठ होण्यापेक्षा हृदय मंदिरातला देव दाखवणं श्रेष्ठ का कसं?
हृदय मंदिरातला देव दाखवणं श्रेष्ठ आहे. कारण समोर बसलेल्या साधकाला आत्मस्वरूपाची ओळख होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण याच्यासाठीच आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे आणि याचं आयुष्य आणि भविष्य आपल्या हातामध्ये नाही. अल्पभाव अल्पमती, अल्प आयुष्य ते नाही आपल्या हाती. गंमत आहे. अल्पभाव आहे. भाव किती काय आपला? थोडाच आहे. 40 बाय 40चा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये 2 रूम आहेत. त्याच्यामध्ये किचन आहे, बैठक आहे, संडास बाथरूम आहे आणि त्याच्यामध्ये छोटंसंच देवघर आहे. आणि त्या छोट्याशा देवघरामध्ये 17 देव आहेत आणि त्याच्यात इतकुसा विठ्ठल उभा आहे. म्हणजे एवढाच विठ्ठल आहे का? आपला भाव किती संकुचित झाला. म्हणून तुकोबराय सांगतात, संकोचोनी कारे झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाची. म्हणून तुम्ही या 3.5 हाताच्या जरा पलीकडे सरका. म्हणून ह्याला सोडून तुम्ही तुमचा अर्थ लावा. मग तुम्हाला लक्षात येईल तुमची व्याप्ती केवढी आहे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग, ब्रह्मा विष्णू महेश गणपती यम कुबेर तैसेही मिरविती. आपलं इतकं अथांग स्वरूप आहे की आपल्या स्वरूप समुद्रावर हे ब्रह्मा विष्णू महेश हे तरंग आहेत. मग काय आपण अशीच आहे का? हलकी वस्तू आहेत का? आपण लय भारी आहेत. लय भारी वस्तू आहे. आपण कसे आहोत? कारण ही संपूर्ण सृष्टीची रचना ईश्वर निर्मित आहे आणि ह्या ईश्वर निर्मित सृष्टीला सोडून आपण स्वप्नाचा अनुभव घेतो. याचा अर्थच असा आहे की आपण ईश्वर निर्मित वस्तू नाही. ध्यानात घ्या या शब्दाची खोली की आपण ईश्वर निर्मित नाही आणि सगळ्या वस्तू कशा आहेत? ईश्वर निर्मित आहे. मेड इन चायना, मेड इन जापान. पण तुम्ही कुठून मेड? तुम्ही कसे अनमेड आहेत. आता रेडीमेड कपडे भेटायला लागले. तसं आपण कुठून मेड झालो? आपल्याला कुणी तयारच केलं नाही. आपण तयारच झालो नाही म्हणजे निर्माण झालो नाही, म्हणजे आपला जन्म झाला नाही. आणि हीच भगवद्गीता आपलं गीत गाते. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतो अयं पुराणो नायं हन्ति न हन्यते हन्यमाने शरीरे. अर्जुना, आता इथं कानाद्वारे शब्दाला जाणणारा हा आत्मा न जन्मलेला परमात्मा आहे. असं मनुष्य देहात आलेल्या जीवानं आपल्या स्वरूप लक्षात घ्यायला पाहिजे. संतांना शिष्य शाखा नसतात, मठाधिपतीची खूण नसते. जोरदार शेती करणारा संत नाही. जोरदार शेती करते, रात्रंदिवस कष्ट करते, त्याला संत म्हणतायत. कारण कपट म्हणजे संतपणा नाही आणि कपट मनामध्ये ठेवणं यालाही संत म्हणतायत. पूजा अर्चे नव्हे संतपण, संतपण नसे वेताळ खून. संत नाही पुराणिकपण, सर्वाविण वेगळे. देवाचा काकडा जाळणे, आंबेचा उदो उदो करणे, घटपट वाद घालणे ते नव्हे संतपण. जपास्तव हलविणे माळ, शिष्यांचा जमुनी मेळ. मोहनस्तंभन उच्चाटन प्रबळ, संतपणा तो नव्हे. संतपणाचे सर्वसार, नष्ट करावा अहंकार. देह हा मिथ्या आसार, देवसार जगती. पूर्ण दुःखाचा नाश होय, सुखी सर्वस्वी मिळून जाय. योगक्षेमा देवसाह्य, पूर्ण शांत तो संत. देवाचा काकडा जाळणे म्हणजे संत नाही. आंबे मातेचा उदो उदो करणे म्हणजे संत नाही. मोहन स्तंभन उच्चाटन हे करणे, वेताळपणा करणे म्हणजे हे संत नाही. पुराणिकपण म्हणजे संतपणा नाही. जगामध्ये देव सार आहे. ह्या संपूर्ण विश्वामध्ये सार काय आहे? देव आहे. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. इथं सार भगवंत आहे आणि देह मिथ्या आसार आहे. हा जो देह आहे 3.5 हाताचा तो कसा आहे? मिथ्या आहे, आसार आहे. म्हणून अहंकार नष्ट करावा हे संतपणाचे सार आहे. अहंकार नष्ट करणं हेच संतपणाचं सार आहे. अहंकार शब्दाचा अर्थ काय आहे? अहम आकार, मी आकारवान आहे, अशी जी अंतकरण वृत्ती आहे तिला अहंकार म्हणतात. कारण अंतकरण दिसत नाही, अंतकरण वृत्ती दिसत नाही, पण स्थूल आकार मात्र दिसतो.
आता हा आकार मी आहे असं तुम्हाला तुमच्या अंतःकरणात वाटतं की नाही बाबा? हा, मग हा आकार आत्ता आलेला आहे का पूर्वीपासून आहे? हा आकार आत्ता आलेला आहे. पांढरे केस आता आले का पूर्वीपासून आहे? आत्ता आले. आणि काळे केस पूर्वी होते, आणि त्याच्या पूर्वी तर केसच नव्हते ओठावर. मग ओठावर केस नव्हते ते बालपण, ओठावर काळे केस आले ते तारुण्य, आणि ओठावर पांढरे केस आले ते वार्धक्य. मग आता वार्धक्य आलेलं आहे. वार्धक्य किती दिवसापासून आले? पांढरे केस किती दिवसापासून झाले? हे 5 वर्षापासून झाले ना. म्हणजे 5 वर्षाचं म्हातारपण आहे, आणि तुम्ही 35 वर्षाचे आहेत. म्हणजे म्हातारपण 5 वर्षाचं आणि तुम्ही 35 वर्षाचे. मग तुम्हाला 35 वर्षाचं म्हणून घ्यायचं असेल तर म्हातारं म्हणून घेता येणार नाही, आणि म्हातारं म्हणून घ्यायचं असेल तर 35 वर्षाचं म्हणून घेता येणार नाही. बोला कसं करायचं? ताबडतोब बोलायचं. हे मोघम मध्ये नाही ठेवायचं. 35 म्हणलं तर तुम्हाला 5 वर्षाचं म्हातारा मी म्हणता येणार. तुम्हीच म्हणाले मी म्हातारा आहे. मग तुम्ही म्हातारा जर म्हणून घ्यायचं असेल तर 35 वर्षाचं म्हणून घेता येईल का? नाही म्हणून घेता येईल. आणि 35चं म्हणून घ्यायचं असलं तर मग म्हातारा म्हणून घेता येणार नाही. म्हणून म्हातारं शरीर असताना सुद्धा तुम्ही म्हातारे नाही असा निर्णय तुकोबरायांनी तुमचा निकाल लावलेला आहे. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, देहीच विदेही भोगू दशा. देह असतानाच तुम्ही देहाहून वेगळे आहात. याचा अर्थ काय आहे? तुम्ही आकारवान शरीर नाही, मग बालक आकार तुम्ही नाही, तारुण आकार तुम्ही नाही, आणि वृद्ध आकार सुद्धा तुम्ही नाही. का? कारण कोणत्याच आकाराला कोणताच आकार कळत नाही. सगळे आकार तुम्हाला कळतात. म्हणजे तुम्ही आकाराहून वेगळे निराकार परमात्मा आहात असं आकारानं ध्यानात घ्यायचं. ऐक नाही, आकाराशी नव्हे ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. म्हणून अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला की तुम्हीच कोण आहात? देव आहात. असं दिव्यत्व तुमचं लक्षात घेणं हे संतपणाचं सार आहे. पूर्ण दुःखाचा नाश होतो. यानं काय होत असतं? पूर्ण दुःखाचा नाश होतो. लक्ष 84चं हे कोडं सुटत असतं. सर्व सुख मिळणे, योगक्षेम चालवायला देव मदत करतो, आणि आपली दिनचर्या जो काही व्यवहार आहे तो चालवायला देव मदत करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया. फक्त आपण इमानदारीनं त्याचं नाव घेत चालावं. बाकीच्या अडचणी तो निवारण करायला तयारच आहे, सक्षम आहे. न सांगता काम करी धर्मराजाचा हरी. कारण पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती. अखंड वनवास भोगून सुद्धा पांडव एवढे सुखी का होते? कारण ते भगवंताला स्मरण करत होते. म्हणून तो पूर्ण शांत संत आहे. असा जो नामस्मरण करत आपलं जीवन घालवतो, व्यतीत करतो, तो पूर्ण शांत संत आहे. हे संतपणाचं लक्षण सांगतात सावता महाराज. स्थूल सूक्ष्म कारण हे देहाचे प्रकार 3. स्थूल देही ज्या व्यथा पूर्ण त्या संपूर्ण ऐका. वात पित्त श्लेष्मजन्य व्याधी, कुरूपत्व दाहत्वादी दुर्गंधी, अस्थिभंगादी व्याधी स्थूल शरीरी असती. काम क्रोधादी षड्रिपू, लिंग शरीरी हा तापू, शांती दात्यादी अमूप ज्वरा रूपची त्या. कारण शरीराचे ठाई स्पष्ट भाव नसे काही, वरील बीज तये ठाई सूक्ष्म रूपे राहते. ज्वरा म्हणजेची शरीर, जेवी तंतुपट प्रकार, ते शरीर जाणून आसार कुटस्थ सार घ्यावे. म्हणून इथं सावता महाराज सांगतात की स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे शरीराचे 3 प्रकार आहेत. स्थूल देहाच्या व्यथा पूर्ण ऐका. वात, पित्त, कफ, दुःख, कुरूप असं काय होत असतं? याला ताप आहे. याच्यामध्ये वात, पित्त, कफ म्हणून म्हणतात ना, पित्तच वाढलं हो म्हणून काय व्हायला लागली? ॲसिडिटी व्हायला लागली. ॲसिडिटी म्हणजे पित्त वाढलं.
म्हणजे हे वात पित्त कफ ह्या तिन्ही युक्त ही प्रकृती आहे, म्हणजे हा स्थूल देह आहे. दुर्गंध आहे ह्याच्यामध्ये, हाडाचे दुःख आहे. स्थूल शरीरामध्ये हाडाचं ह्याच्यामध्ये 272 हाडं आहेत आणि 72,000 नाड्या आहेत. त्याच्यातली कोणती नाडी आपण आहे? कोणतीच नाडी आपण नाही. म्हणून ह्या शरीरामध्ये 7 वर्षानंतर एकही अवयव राहत नाही, एकही पेशी राहत नाही. आता विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे की शरीर म्हणजे 1,00,000 कोटी पेशी आहे. मग त्याच्यातली कोणती पेशी तुम्ही आहात? बोला बाबा, कोणती पेशी आहे तुम्ही? कोणतीच नाही. कारण पेशीला पेशी कळत नाही आणि पेशी तुम्हाला कळते, म्हणजे तुम्ही पेशीहून वेगळा आहात. म्हणजे 7 वर्षानंतर याचा एकही भाग राहत नाही. आता ज्याचं 49 वय वर्ष असेल त्याचा कमीत कमी 7 वेळेस तरी जीर्णोद्धार झाला असेल. आपल्याला वाटतं मंदिराचा जीर्णोद्धार होतो काय, पण शरीराचा सुद्धा काय होतो? जीर्णोद्धार होतो. 7 वेळा हे शरीर बदलत ना, ठोक मानानं, विज्ञानाच्या मानानं. मग त्याच्यातली एकही पेशी राहिलेली नाही. म्हणून हे शरीर काय आहे? शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार. म्हणून ही शरीर दुर्गंधीची थार आहे. दुर्गंधीवर दुर्गंधी असे थर रचलेले आहेत. ह्या स्थूल शरीरामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हा सूक्ष्म शरीरातला ताप आहे आणि शांती दात्याला शरीररूप ताप आहे. 2 शरीराचे सूक्ष्म बीज म्हणजे कारण शरीरामध्ये राहते, त्याचे स्पष्ट भाव दिसत नाही. कारण शरीराचे स्पष्ट भाव दिसत नाही. आता कोणाला अज्ञान आहे हे कशावरून ठरवावं? त्याचा भावच काही दिसत नाही ना. आणि कुणी ज्ञानी आहे हे कशावरून ठरवावं? म्हणून दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. चुन्याचा गोळा आणि लोण्याचा गोळा बाबा दोन्ही दिसायला सारखेच आहेत, पण त्याचं वर्म जाणे तो पारखी. चुन्याचा गोळा जर खाल्ला तर तोंड सोडून निघतं आणि लोण्याचा गोळा जर खाल्ला तर त्यांना आरोग्य चांगलं राहतं. मग दोन्ही दिसायला सारखे. तसं संसारामध्ये ज्ञानी सुद्धा वावरतात आणि अज्ञानी सुद्धा वावरतात. म्हणजे संतही आहेत आणि जीवही आहेत. पण संत कोणाला म्हणावं हे कसं ओळखावं? तर त्याचे भाव कारण शरीरामध्ये प्रगट होत नाही. शरीर आसार जाणून कुटस्थ म्हणजे ब्रह्मसार आहे असं घ्यायला पाहिजे. शरीर आसार आहे आणि याचं अधिष्ठान रूप परमात्मा आपण आहोत. म्हणून आपण कसे आहोत? ब्रह्मरूप सार आहोत. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे. किडाळाचा दोषू जाय मग 15.5 ते तेजी होय. मग जर सोन्यामधला हिंकस भाग जाळला तर ते सोनं काय होत असतं? तपत असतं. त्याला तापावं लागतं, आधी जळावं लागतं, मग त्याची शुद्धता चमकत असते. 24 कॅरेटचं प्युअर सोनं बाहेर येत असतं. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे. तसं जीव ब्रह्मरूप आहे, पण कधी? कंडिशन एक आहे, त्यानं कल्पना सोडायला पाहिजे. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादेशी व बोली जेती. कल्पनेमुळं आणि अज्ञानामुळं आपल्याला जीवपणा आलेला आहे. आणि ती कल्पना सोडली की तोच कोण आहे? ब्रह्मरूप आहे. चिदाभासी नसती ज्वरा, साक्षीच्या ठाई कैचा थारा. भ्रांती सोडून सत्वरा सुखरूप व्हावे. दुःखाची हजारो कारणे मूर्खमनी शिरती वेगाने. ज्ञात्या ठाई नसे प्रवेशने परिपूर्ण तो शांत. ज्या स्मृती युक्त ज्ञान त्या द्रव्य संकट ग्रह दहन. झाले तरी दुःखे लिंपेन शारीरिक मानसिकी. व्याधी अनिष्ट वस्तू समागम, श्रम आणि इष्ट वस्तू त्याग परम. शारीरिक दुःखाचे हे धाम असे पूर्ण यातची. मानसिक दुःख प्रथम दूर केल्या शरीर भ्रम. नष्ट पावती निस्सीम शरीर मग शांत. या पद्धतीने सावता महाराज सांगतात की तंतुपट प्रकाराने चिदाभासाच्या ठिकाणी शरीरच नाही. जसं कापसाच्या दृष्टीनं कपडा आहे का? आमच्या जनाबाई सांगतात, तंतू पाहता वस्त्र न दिसे, आत्मा लक्षिता जगची नसे. तंतू म्हणजे कापूस जर पाहिला तर वस्त्रच नाही. वस्त्र आहे का? वस्त्राच्या रूपानं कापूस आहे. आता तुम्ही म्हणता की हे कपडा आहे, मग शर्ट आहे का कपडा आहे? कपडा आहे. कपडा आहे का आडवे आणि उभे ओवलेले दोरे आहेत? दोरे आहेत.
मग त्याच्यातला एक दोरा आपण घेतला तर तो पीळ जर उकलला तर काय आहे ते? कापूस आहे. मग उघड उघड कापूस आहे ना. म्हणून आत्मा लक्षिता जगची नशी, तसं आत्मा लक्षात घेतल्यानंतर जगच नाही, सगळं काय आहे? जन नो हे अवघा जनार्दन, सगळं देव आहे. जागता जगदेव राखा काही भाव, जग जोगी जाग जाग बोलती. जग जोगी जाग जाग बोलती. जागता जगदेव म्हणजे हे काय आहे? सगळं हे जगच देव आहे. जगी जग झाले जनार्दन, हे काय झालं? जनार्दन उभा आहे. म्हणून एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. हे वृक्ष रूपानं, जड रूपानं, देव रूपानं, जीव रूपानं, संत रूपानं एक देवच नटलेला आहे. अशी त्याची काय होत असते? वृत्ती होत असते. म्हणून तंतुपट प्रकाराने चिदाभासाच्या ठिकाणी दिसत नाही, म्हणजे तिथं शरीरच नाही. म्हणून एकची माती नाना भिंती, रांजणानी सुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आमच्या जनाबाई काय सांगतात? एकच माती आहे, पण त्या मातीवरच परळाची, रांजणाची, बोळक्याची कल्पना केलेली आहे. एकची तंतू नाना पटू, साड्या आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकच कापूस आहे, पण त्याच्यावर साड्या आणि धोतर अशी काय केलेली आहे? कल्पना केलेली आहे. मग हे माहेरची साडी आहे का सासरचं धोतर आहे का उघड उघड कापूस आहे? उघड उघड कापूस आहे. तसं हे माणूस आहे का पशु आहे का पक्षी आहे का उघड उघड देव आहे? उघड उघड देव आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. इंद्रियासमोर आलेला विषय तो हरी आहे, म्हणून त्याला पूजा ध्यान जप करण्याची आवश्यकता नाही. कारण त्याच्या अंतःकरणामध्ये मी तो हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, भक्ता माझी राव ज्ञानिया तुझी. हे सगळं वासुदेव स्वरूप परमात्मा आहे, अशी त्याची काय होत असते? निश्चय होत असतो. म्हणून तो भक्तामध्ये राजा आहे आणि ज्ञानी सुद्धा तोच आहे, असं ज्ञानोबराय सांगतात. शरीर आसार जाणून कुटस्थ म्हणजे ब्रह्मसार आहे. आणि साक्षीच्या ठिकाणी शरीर धर्म नाही, चैतन्याच्या ठिकाणी शरीराचे धर्म नाही. आता तुम्ही शरीराचे धर्म पहा की हे शरीर दिसणारं आहे, हे शरीर बदलणारं आहे आणि हे शरीर न जाणणारं आहे. हे ते 3 लक्षणं तर ध्यानात घ्या ना. आणि याला जाणणारे आपण दिसतो का? नाही. आपण जाणणारे आहोत आणि आपला बदल होत नाही. कारण शरीराचा बदल ज्याला कळाला तो जर बदलला असता तर काय झालं असतं? त्याला बदलच कळाला नसता. बालपणाबरोबर जर आपण आपलं वाजलं असतं तर तारुण्य कोणाला कळालं असतं? म्हणून बालपणा मेला, पण तुम्ही मेले का बाबा? नाही मेले. म्हणजे बालपणाचं मरण पाहिलं तुम्ही, मरून का न मरून? न मरून. आणि तारुण्य आलं, नवीन निर्माण झालं, म्हणजे तारुण्याचा जन्म तुम्ही जाणला. जन्मून का न जन्मून? न जन्मून. कारण तारुण्य जन्मला आणि तुम्ही याच्या पूर्वीचे. म्हणजे जन्मणं आणि मरणं हा शरीराचा स्वभाव आहे आणि तुम्ही या शरीराला न जन्मून आणि न मरून जाणणारे आहात. कारण ज्ञानोबराय सांगतात, शरीर जाता घवे नाशिवंत स्वभावे, मनोनी तुवा झुंजावे पंडू कुमरा. अर्जुना, या शरीराची जातच अशी आहे की हे उत्पन्न होतं आणि नष्ट होतं, आणि तुमची जातच अशी आहे की तुम्ही उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. मग जे जन्मत नाही आणि मरत नाही त्याला देव म्हणू नये का? अरे जे मरत नाही त्याला देव म्हणू नये का? जरासं खाजवा की काय डोकं हो. कारण देव मरतो का? कोण्याही धर्मामध्ये संप्रदायामध्ये तुम्ही विचारा, देव दिसतो का? नाही. देव मरतो का? नाही. देव एक आहे का नाही? सबका मालिक एक. मग तुम्ही किती आहेत? एक. डोळे किती आहेत बाळा? नाकाला छिद्र किती आहेत? दात किती आहेत? 32. कान किती आहेत? आणि तू किती आहे? क्या बात है. म्हणजे तुम्ही एक आहात हे तुम्हाला शिकवायची गरज नाही. तुम्ही एक आहात, तुम्ही जाणता म्हणून दिव्य आहात, चैतन्य आहात, आणि तुम्ही मरत नाहीत म्हणून अमृतस्य पुत्र आहात. ही श्रुती आहे.
म्हणजे तुम्ही दिव्य परमात्मा आहात, ही तुमची खरी ओळख आहे. आणि असं साधुसंत आपल्याला सांगतात की शरीराचे धर्म आपल्या ठिकाणी नाही. येथ आत्मा आत्मयाचे ठाई, देखिजे देहीचा धर्मो देही, ऐसे जाणणे जे पाही अनाहाती. असं जे जाणतात ना ते लाखोमधून करोडोमधून एखादा विरळाच असतो. म्हणून भ्रांती सोडून सुखरूप व्हावे, ही भ्रांती सोडून द्यायला पाहिजे आपण, आणि आपण सुखाचा अनुभव घ्यायला पाहिजे. मूर्खाच्या मनामध्ये दुःखाची हजारो कारणे शिरत असतात, कारण कल्पना केल्यानंतर काय मग कशामुळे दुःख व्हायला समजत नसतं. म्हणून मूर्खाच्या ठिकाणी हजारो कारणं शरीरामध्ये त्या दुःखामध्ये शिरत असते. परमशांतीचा अनुभव नसतो तिथं मग जिथं दुःख आहे तिथं परमशांती कुठून टिकणार आहे. ज्याला श्रुती स्मृतीचे ज्ञान आहे त्याला पैशाची अडचण, घर जळणे या दुःखामध्ये तो अडकत नाही. ज्याला श्रुती आणि स्मृतीचं ज्ञान आहे तो कुणी घर जाळलं आणि पैशाची जरी अडचण आली तर तो या अडचणीमध्ये अडकत नाही. त्याला माहीत आहे हे सुद्धा दिवस जाणार आहेत. कारण राम आणि रावणाचं युद्ध चालू होतं. त्यावेळेस रावणानं असं पाहिलं की प्रभू रामचंद्र काय करते, त्या बोटाकडं पाहते आणि जोर जोरात बाण सोडते. तर त्यांच्या हातामध्ये काय आहे म्हणे, ती त्यांनी सेवकाला गुप्तचराला पाठवलं, पहा म्हणे जाऊन तिथं काय म्हणजे काय हा काय मेळ आहे, काय घटना आहे. तर ते आला सेवक, त्यांनी पाहिलं की प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये एक अंगठी आहे. तर त्यांनी जाऊन सांगितलं की दशानंद स्वामी, त्या प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये अंगठी आहे आणि त्याच्याकडं पाहिल्यानंतर त्यांना एक शक्ती येते आणि ती शक्ती आली की मग त्यांच्या बाणाचा वेग जोरात चालतो. ती म्हणे असं, मग तीच अंगठी आपल्याला घेऊन या म्हणे आणि तशीच हुबेहूब तयार करून तिथं ठेवून द्या म्हणे. ते म्हणजे काय हरकत नाही. मग ते आले ते अंगठी घेऊन सेवक आणि ती बदलून टाकली आणि ती घेऊन गेले. आणि त्यांनी मग दुसऱ्या दिवशी रावणानं ती अंगठी घेतली. कशाला? बोटात घालेला. आणि त्याच्यावर काय लिहिलेलं होतं, ये भी दिन जाएंगे. काय लिहिलं होतं, ये भी दिन जाएंगे. म्हणजे प्रभू रामचंद्राचा वनवास निघून जाणार होता आणि तीच अंगठी तिकडे गेल्यामुळं काय झालं की याची वैभव, याची संपत्ती, याचं सगळं काही निघून जाणार होतं. म्हणजे याचं आयुष्य भविष्य सगळंच निघून जाणार होतं. म्हणून दशानंदाचा पराभव झाला आणि प्रभूचा विजय झालेला आहे. म्हणून सत्य की जीत हो, अधर्म का नाश हो, धर्म की जीत हो. म्हणून प्रभू रामचंद्रांनी धर्माची स्थापना केलेली आहे आणि रामराज्याची निर्मिती केलेली आहे. आणि तेच रामराज्य सावता महाराजांनी शेतकऱ्यांना उपदेश करून हेच रामराज्य आणण्याचं आपल्याला 2 वाटा सांगितलेल्या आहेत, 2 सूत्र सांगितलेले आहेत. काय सांगितलेलं आहे? सावता माझा प्रेमाचा सागर, शेतकऱ्याला तूच दिला धार. निष्काम कर्म करावे, नाम विठ्ठलाचे घ्यावे. निष्काम कर्म करावे, नाम विठ्ठलाचे घ्यावे. तेने तुटे रे बंद हे भवाचे, सावता माझा प्रेमाचा सागर, शेतकऱ्याला तूच दिला धार. सावता महाराजांनी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये 2 सूत्र सांभाळायला सांगितलेले आहे, त्याचं पालन करायला सांगितलेलं आहे. एक तर केलेलं काम, आपण जे हातामध्ये काम घेतलेलं आहे ते निष्काम बुद्धीनं करायला सांगितलेलं आहे, फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करणं. आणि दुसरी गोष्ट, कर्म करत असताना त्या विठ्ठलाचं नामस्मरण करणं. म्हणून मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. मुखामध्ये देवाचं नाव घेणं आणि इकडं तुमच्या तळ हातावर मोक्ष ठेवणं, ह्या दोन्ही बाजू कशा आहेत? सिद्ध झालेल्या आहेत. याला साक्ष आहे साधू संतांची. म्हणून संत सावता महाराज सांगतात की शरीर हे आसार आहे, भ्रांती सोडून सुखरूप व्हायला पाहिजे. स्मृतीचे ज्ञान ज्याला आहे त्याला पैशाची अडचण, घर जाणे या दुःखामध्ये तो अडकत नाही. शारीरिक मानसिक दुःख त्याला होत नाही, त्याला शरीरानंही दुःख होत नाही आणि मनानं सुद्धा दुःख होत नाही.
आणि त्याला वस्तू संग्रहामध्ये दुःख आहे. आता हे वस्तू संग्रह करत असतो ना आपण, तर त्याच्यामध्ये सुद्धा दुःख आहे. वस्तू मिळवण्यासाठी श्रम याचा त्याग करणे हे शारीरिक दुःखाचे धाम आहे. कारण वस्तू आणि वस्तूसाठी श्रम करणं, हे श्रम करत असताना शरीराला दुःख होत असतं. कारण हे वस्तू मिळवताना दुःख आणि मिळाल्यावर ते सांभाळायचं दुःख आणि ती वस्तू हरवल्यावर हरवण्याचंही दुःख, म्हणजे सगळं काय आहे, इथून तिथून दुःख आहे ना. आता जत्रेमध्ये ती लेकरवाळी बाई खांद्यावर लेकरू घेऊन जाते, तर ते रडता 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 त्याला झोप लागते. कारण एवढा मोठा गोंगाट असतो जत्रेमध्ये, चहा भ्या कमी असतं का, मग तितक्या गर्दीमध्ये त्याला झोप येते. मग ते झोपलं का, दिसायला झोपलं, पण ते झोपलं नाही, ते रडायच लागलं. कारण उठल्यावर सुद्धा त्याचं काय होतं, रडणं चालूच होतं. मग झोपायच्या आधी रडत होता, उठल्यावर रडत होता, आता मधात झोपला होता का रडतच होता. मधात बी तो झोपल्यासारखा दिसला, पण ज्याच्यामध्ये रडणं व्हायचं ते मन अज्ञानात लीन झालं होतं, म्हणून रडणं आपल्याला ऐकू येणं गेलं त्याचं. म्हणून या मनामध्ये काय असतं, दुःख असतं आणि या दुःखामुळं जीवाला त्रास होत असतो. म्हणून मानसिक दुःखाचे निवारण केल्यावरच शरीर श्रम दूर होते, शरीर शांत होत असते. म्हणून मनाचा रोग जायला पाहिजे. शरीराचा रोग तर, शरीर तर रोगाचं भांडारच आहे, पण मनाचा रोग नसायला पाहिजे. मनामध्ये समाधान पाहिजे आणि ते समाधान मिळवण्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागतं, संताला शरण जावं लागतं. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, वेदानं सुद्धा अशी ग्वाही दिलेली आहे. म्हणून मानसिक दुःखासी कारण स्नेह हा प्रबल जाण, भीती आनंद शोक श्रम पूर्ण स्नेहापासूनी मिळे. स्नेहापासूनी विषय प्रीती प्रतिकुले द्वेषोत्पत्ती, जरी पूर्ण विषय मिळती तरी दोष दृष्टी ठेवावी. संतपण ज्या अंगी असे स्नेह तेथे राहत नसे, सुख दुःखातीत असे स्वस्वरूपी रममान. प्रेमाने इच्छा वाढे त्यानंतरी हाव जोडे, पापा उद्वेगावर पडे हाव रोगे होती ते. हाव हा भयंकर रोग शरीर होई काष्टवत मग, कुत्र्या परीस प्रबळ वेग करी द्रव्य प्राप्तीस. म्हणून भीती आनंद दुःख श्रम हे स्नेहापासून मिळत असतात. कारण मानसिक दुःखाला कारण काय असेल तर स्नेह आहे. म्हणून याचं उदाहरण नाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये सांगितलेलं आहे. कपोत आणि कपोती असते, म्हणजे नवरा बायकोचं रूपक आहे. ते आपल्याच जीवनावर रेखाटलेली ती कथा आहे. नाथ महाराज सांगतात, कपोत आधी एकटा होता, मग त्याला एकटाच राहायचा, वनामध्ये जिकडं वाटेल तिकडं जायचा, खायचा प्यायचा, मनसोक्त स्वच्छंद मनाने काय राहायचा. मग त्याला इच्छा झाली लग्न करावं, मग त्याचं लग्न झालं. मग आता कपोत आणि कपोती दोघं एकमेकाला तासन तास बोलायचे, एकमेकाला प्रेम करायचे, एकमेकाकडं पाहत बसायचे, आहे का नाही. आणि आता पहिलं एकटं होतं तर आता दोघाचं आणावं लागत होतं खायला, पण चांगलं होतं एकंदरीत. पण आता काही कालांतरानं कालाय तस्मै, म्हणजे काला बहुत काल झाला आणि नंतर त्यांना एक मुलगा झाला. मग ते आता दोघाचं ऐवजी आता तिघाचं आता त्याला आणावं लागू लागलं. असं करता करता 2-3 लेकरं झाली. आता मात्र अडचण झाली. मग तो म्हणाला की आता मी गावाला जाऊन पैसे कमवून आणतो, तोपर्यंत तुम्ही थकवा घर. आता हे गावाला निघाले आणि इकडं फासे पारध्यानं नेम धरला होता आणि जाळं त्या तिघावर फेकलेलं होतं. म्हणजे 3 लेकरं आणि ही आई चौथी, सगळ्यावर काय केलं त्यानं, जाळं फेकलं. व्यवस्थित पैकी त्या लाकडाला उलटे करून त्याचे पाय बांधून टाकले आणि घरी नेऊन त्या झोपडी समोर आग पेटवली आणि त्या आगीवर तो त्याला फ्राय करू लागला, म्हणजे तळू लागला. आणि हे कपोत आपले आले ना बॅग घेऊन पैशाची, आणि जशीच बॅग ठेवली आणि ते दृश्य पाहिलं की माझे लेकरं आणि बायको धगधगत्या आगीमध्ये जळत आहेत. मग ते त्यानं विचार केला, ओ साथी रे
तेरे बिना भी क्या जीना. मग यानं सुद्धा त्या धगधगत्या आगीमध्ये पळत जाऊन उडी टाकली आणि स्वतःचं आयुष्य संपून टाकलं. हे स्नेहाचं बंधन आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, मूर्खा, ते जळाले त्यांच्या प्रारब्धानं जळाले, तुला आयुष्य होतं. त्या आयुष्यामध्ये संताची संगत करून जर मोक्ष प्राप्त करून घेतला असता तर जीवनाची साफल्य झालं असतं, हा नरदेह सफल झाला असता. पण स्नेहामुळं काय झालं, ते अडकून बसला. म्हणून स्नेहानं काय होत असतं, शारीरिक आणि मानसिक दुःख होत असतं. भीती, आनंद, दुःख, श्रम हे स्नेहापासून मिळतात. स्नेहापासून विषय प्रेम होते आणि प्रतिकूल विषयामध्ये द्वेष उत्पन्न होतो. जरी विषय मिळाला तरी त्याच्यामध्ये दोष दृष्टी ठेवावी. जर आपल्या मनाला तो विषय पटला नाही तर त्याच्यापासून दुःख होतं. आपलेच लेकरं जर आता ऐकत नसले तर आपल्याला दुःख होतं. कारण आपण इतकं लहानाचं मोठं केलं आणि आता हे लेकरं ऐकत नाही म्हणल्यावर काय दुःख होतंय ते ज्याचं त्यालाच माहीत आहे. पण त्या विषयापासून काय होत असतं, दुःख होत असतं. म्हणून त्या दुःखामध्ये विषयावर दोष दृष्टी पाहायला पाहिजे. ज्याच्या अंगी संतपण आहे तेथे स्नेह राहत नाही. जे संत असतात त्यांच्या ठिकाणी स्नेह नसतो, पण प्रेम मात्र असतं, आपुलकी असते. तो सुखदुःखातीत स्वरूपात रममाण असतो. कारण तुकोबराय सांगतात, सुखदुःखा वेगळा असे ठाव हा निराळा. कारण तुम्ही सुखाला जाणून दुःखामध्ये शिल्लक आहेत आणि दुःखाला जाणून तुम्ही सुखामध्ये शिल्लक आहेत. म्हणजे सुख दुःखाहून तुम्ही वेगळे आहात. म्हणून भगवान गीतेमध्ये सांगतात, आगमा पायनो अनित्या असता स्थितिक्षस्व भारत. अर्जुना, हे सुख आणि दुःख हे येणारे आणि जाणारे आहेत. हे दुःख आलेलं आहे आणि जाणार आहे. म्हणून ये भी दिन जाएंगे, दिस जातील दिस येतील, दुःख होईल. म्हणजे दुःखाचं निवारण होऊन मग काय होईल, सुख होईल. म्हणजे दुःखच काय होईल, सुख होईल. मग हे दुःख आणि सुख हे येणारे आणि जाणारे आहे. म्हणून अनुकूल प्रतिकूल परिस्थितीला आपण सामोरं जायला पाहिजे आणि त्याचा सामोरे जात असताना विठ्ठलाचं नामस्मरण करायला पाहिजे. हे मात्र सूत्र ध्यानात पक्क ठेवायचं. कोणतीही परिस्थिती असो, नामस्मरण सोडायचं नाही. प्रेमाने इच्छा वाढते, त्यानंतर हाव होते. प्रेमानं काय होत असते, इच्छा वाढवत असते. इच्छा वाढविते वेल, खुंटावा तो खरा बोल. म्हणून साधू संत असं बोलतात की त्यानं जीवाच्या अंतःकरणातल्या इच्छा संपून जातात. म्हणजे त्याचं मनोरथ पूर्ण होतं, संसाराची इच्छा राहत नाही. कारण आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी. आत्मसुख मिळाल्यानंतर बाकीचे सुख त्याला तुच्छ वाटतात. राम रसाची चवी आन रस न रुचे जेवी. कारण राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपती के दासा. हनुमंतरायाला राम रसायन मिळालं होतं म्हणून विषयाची इच्छा नव्हती, काम नव्हता. आणि काम नव्हता म्हणून क्रोध नव्हता. कामची नाही ते क्रोधची कैचा, राम गड्याची आवडी रे. म्हणून नेहमी भगवान हनुमंतराय कसे असायचे, राम नामाच्या स्मरणामध्ये राहायचे. म्हणून तिथं इच्छा नव्हती आणि त्याच्यामुळं हाव नव्हती. कारण कसं आहे, आता मरण अलीकडं धाव पलीकडे. त्याला मरण कधी येईल माहिती आहे का? आता एक अजगरानं आपलं असं तोंड पसरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक बेडूक त्या जिभेवर येऊन बसला. आता त्याला वाटेल वा 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 वा, काय गार हवा लागायली इथं. एसीच वन जणू काय. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. फिटला पातकांचा थारा, कळी काळाशी धाक दरा रागा. म्हणून त्याला वाटायला लागलं की जणू काय एसी चालू आहे, इतकी गार वारा लागायला लागला त्याला. आणि तिथंच त्यानं गिराईकी सुरू केली, हे डास घ्यायला ते डास घ्यायला. आणि कोणाच्या जबड्यामध्ये, आजगराच्या जबड्यात. ते केव्हा बंद करण काही सांगता येत नाही. तसं हा मनुष्य देहातला जीव काळाच्या मुखात बसलेला आहे. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी,
एका चक्र पाणी वाचून या. मग कोण काळाच्या मुखात अडकलं नाही? सगळेच काळाच्या मुखात अडकलेले. मग याच्यातून कोण सुटलेला आहे? तर रंगनाथ महाराज परभणीकर म्हणजे गुरुजी एक उदाहरण देत होते. गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर नेहमी सांगतात, गुरुजीकडे एक पैलवान आला. ते म्हणे, महाराज मला भारत सरकारनं हिंद केसरी किताब दिलेला आहे. आता माझ्या समोर एकही पैलवान टिकत नाही किंवा हा जिंकायचा राहिला म्हणून असा राहिलेला नाही. तर गुरुजीनं त्यांचं सगळं बोलणं ऐकलं आणि त्यांना सांगितलं की आता एक पैलवान आहे म्हणे, त्याला तू जिंकला ना म्हणजे तू सगळं जग जिंकला असं झाला समजावं. तर काय हरकत नाही म्हणे. कोणता आहे तो? तर ते म्हणले की त्या पैलवानाचं नाव काळ आहे. तू काळाला जिंकलं की आता तुला कोणाला जिंकायची आवश्यकता राहणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की तू काळाला जिंक. आणि तुकोबरायांनी काळाला जिंकलेला आहे. तुका म्हणे, काळे केले काळे तोंड, प्रकाश अभंड देखून या. हा अभंड प्रकाश पाहून काळानं तिकडं त्याचं तोंड काळं करून ठेवलेलं आहे. म्हणून इथं असं सांगतात की तुका म्हणे, काळे केले काळे तोंड, प्रकाश अभंड देखून या. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगाला काळ खायला लागला पण त्या काळाच्याही डोक्यावर आम्ही पाय ठेवणारे असे तुकोबाराय आहे. अशी ओजस्वी तेजस्वी वाणी आहे. आणि ती वाणी ऐकून आपल्या अंतकरणामध्ये सुद्धा तोच बोध प्रगट होत असतो. अंतकरणातली भ्रांती निघून जात असती. भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. आता मात्र या चलण्यामध्ये या रस्त्यामध्ये कुठलाच अडथळा नाही. संशयाचा, विपर्यासाचा आणि कल्पनेचा, अविचाराचा कुठलाच अडथळा नाही. म्हणून आता अग साजने झाले मी निसंग. विकल्प नवऱ्याचा सोडीला मी संग. काम क्रोध हे झोडियले मांग. केला मोकळा मार्ग सुरंग. आईचा जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा जोगवा मागेन. असा जोगवा मागून ठेवलेला आहे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षडविकार झाडून टाकलेले आहे. आणि विकल्प नवऱ्याचा संग सोडून दिलेला आहे. म्हणून आपण कसे आहोत? असंगो हि अयम पुरुषः. आपण असंग परमात्मा आहोत असं भगवान सुद्धा गीतेमध्ये सांगतात. आणि या ठिकाणी सावता महाराज सांगतात की मानसिक दुःखाचे निवारण केल्यावरच शरीर श्रम दूर होत असते, शरीर शांत होत असते. आणि विषयाच्या ठिकाणी दोष दृष्टी ठेवावी. ज्याच्या अंगी संतपण आहे तेथे स्नेह राहत नाही. तो सुखदुःखातीत स्वरूपात रममान असतो. प्रेमाने इच्छा वाढते, त्यानंतर हाव वाढते आणि हवेमधून पाप होत असते. कारण हाव ही फार जबरदस्त असते. कोणीकडूनही तो विषय प्राप्त व्हावा एवढीच इच्छा असते. आणि याच्यामुळं काय होत असतं की मग पाप घडत असतं आपल्या हातून. हाव हा भयंकर रोग आहे. शरीर लाकडासारखे होते आणि कुत्र्यासारखा वेगाने पैशाच्या मागे लागलेला असतो. कारण शरीर लाकडासारखं क्रश का होतं? कारण वेळेवर जेवण नाही, वेळेवर खाणं नाही, पिणं नाही, झोप नाही. झोप घेणं सुद्धा शरीराला बॅटरी चार्ज होत असते. झोप म्हणजे काय आहे? हा मोबाईल चार्जिंगला लावायचा. कोणता? हा मनुष्य देहरूपी मोबाईल. कारण मनुष्य देहरूपी मोबाईल म्हणजे टच स्क्रीनचा आहे. ह्याला संताचा विवेक टच झाला की याला पटकन कळतं की मी आत्मा आहे. आणि बाकीचे 184चे जे जीव आहेत ना, हे साधे मोबाईल आहे. ह्याच्यामध्ये किती लागलं तर कळत नाही, रेंजच नसते तिथं. पण टच स्क्रीनचा मोबाईल संताच्या संगतीत आला की तिथं सगळं काही जशाला तसं कळत असतं. म्हणून ही भीती आहे. कुटी चक्र पुत्रग्रही भिक्षा बहुदक तीर्थी कार्य साक्ष. हंस आत्मज्ञानी दक्ष परमहंस मुक्त. मुक्त स्थिती पूर्ण चोख ही साधावी सुरेख. पात्रापात्र ही भाक सत्यभूमिके असेना. ज्याची सत्यभूमिका थोर तेथे मावळे पात्रापात्र विचार.
जेथे दांभिकपणा फार तेथे विचार हे येती. सारुणी संदेह पाप हे साधावे सत्यतप. पदरी घ्यावे पुण्यमाप सुखरूप असावे. भाव जैसा तैसे फल जणी न्याय हा प्रबळ. अरणीचे जन चोखाळ परिपूर्ण भाविक. तर निराभिलाषापणा श्रेष्ठ आहे. म्हणजे अभिलाष न ठेवता कर्म करायला पाहिजे. पहिल्यापासून स्पष्ट निरीच्छ असलेला संत मुक्त होत असतो. आणि संतच संन्यासी आहे. खरं म्हटलं तर संतच काय आहेत? संन्यासी आहेत. आणि संन्यासाचं लक्षण ज्ञानोबराय सांगतात. मी माझे पण विसरले जयाचे अंतकरण. अर्जुना तो संन्यासू जाण निरंतर. संन्यासी कोणाला म्हटलं? ज्याच्या अंतकरणामध्ये मी आणि माझा भाव शिल्लक राहिलेला नाही, तोच खरा संन्यासी आहे. आणि संतच खरे काय आहेत? संन्यासी आहेत. कारण तो कर्म करून पूर्ण फलाचा काय करतात? त्याग करतात. कर्म तर सुटत नाही, पण कर्मफल त्यागणं हे त्याचं वर्म आहे. वर्म काय आहे? कर्म सोडायचं नाही, पण कर्मफलाची आशा सोडायची हे त्याचं वर्म आहे. यातच संन्यास प्रगट होतो. बाकीचे सगळा त्रास आहे. मग आपण घरदार सोडलं तरच संन्यासी का? नाही. ज्ञानोबराय सांगतात. आसोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. लेकरं बाळ सोडायचं नाही, घर सोडायचं नाही, दार सोडायचं नाही, सगळ्यात राहायचं. न करी रे संग राहे रे निश्चळ. लागोने दी मळ ममतेचा. मी आणि माझेपणाचा मळ लागू देऊ नको. हाच खरा संन्यासी आहे. जसे ज्याचे कर्म तसे त्याचे फळ भेटते. देव न जाणणाऱ्याला कुंभपाक नरक भोगावा लागतो. देवाचे साधन करणे ही संन्यासाची खूण आहे. संन्यासाचे 4 प्रकार आहेत. कुटीचक्र म्हणजे मुलाच्या घरी भिक्षा मागावा लागते. कुटीचक्र संन्यास जर घेतला तर स्वतःच्या घरी जाऊन मुलाला भिक्षा मागावा लागते. ओम भवती भिक्षाम देही अशा पद्धतीने भिक्षा मागावं लागते. आणि बहुदक म्हणजे तीर्थाच्या कार्यामध्ये साक्षी राहणं. म्हणजे तीर्थाला जायचं आणि पण त्या कार्यामध्ये साक्षीपणा भाव ठेवायचा, साक्षी भाव ठेवायचा. आणि तिसरा आहे हंस म्हणजे आत्मसाधनामध्ये दक्ष राहायचा, नेहमी आत्मस्वरूपानुसंधान ठेवायचं. आणि चौथा आहे परमहंस म्हणजे हा मुक्तपणेचा व्यवहार आहे. तो मुक्त असतो. मुक्त स्थिती पूर्ण स्पष्ट आहे. ती चांगली प्राप्त करून घ्यावी. माझी मुक्त स्थिती खरे आहे की नाही, वर्णाश्रमाप्रमाणे माझा अधिकार आहे का नाही वगैरे विचार ही ज्याची त्याची आपली सत्य भूमिकेवर स्थिती झाली त्यांनाच लक्षात येत असते. कारण संत कळायला संत व्हावं लागत असतं. म्हणून मासा पाण्यामध्ये राहत असून श्वास कसा घेतो हे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, तिथंच कळत असतं. म्हणून संत कळण्यासाठी संत व्हावं लागत असतं. अधिकार आहे का नाही वगैरे विचार ही ज्याची त्याची आपली भूमिका आहे ती ज्याच्या त्याला लक्षात येत असते. त्यात शास्त्र विरुद्ध निश्चय करतो तो पामर आहे व शास्त्राने निसंदेह तत्वनिश्चय करतो तो मुक्त आहे. आणि जिज्ञासू मात्र संशयवान असतो, कारण त्याच्या अंतकरणामध्ये संशय असतात. होऊन जाते. जिज्ञासू संशयवान असतो. जेथे सत्य भूमिका असते तेथे संशय नसतात. ढोंगीपणामध्ये असे विचार येतात. संदेह पाप सोडून सत्य तप साधावे. पदरात पुण्य घेऊन सुखरूप राहावे. जसा भाव तसे फळ हा लोकांमध्ये न्याय आहे. म्हणून आ नाम आधीपासून अंतापर्यंत जेथे भक्तीचे रण होत. धन्य ते आरण प्रख्यात तिन्ही लोक वरिष्ठ. सत्कर्मी ज्या थोर रती निष्काम कर्मे पूर्ण साधिती. थोर अंतरी दया भक्ती धन्य ख्याती तयांची. समस्त हे उद्धरले सावता प्रेम त्या लाधले. पुण्यक्षेत्र जगी झाले पवित्र हे आरण. रत्नखाण हे आरण बोले नामदेव सुजाण. येथीचे लोक पावन वंद्य पूर्ण सर्वा. माळ्यांचा झाला उद्धार सावता नामाचा प्रबळ जोर. पाप पळाले अघोर मिळे वैकुंठ पुरत्या. जिथे आरंभापासून अंतापर्यंत भक्तीचे रण होते म्हणजे युद्ध चालू आहे, भक्ती जागृत आहे. आरंभापासून अंतापर्यंत ते धन्य आरण तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहे. सत्कर्म करण्याची ज्याला इच्छा आहे
ते निष्कामतेला प्राप्त होतात. दया भक्तीने प्रसिद्धी धन्यता प्राप्त होते. नामदेव महाराज आरण गावाला रत्नाची खाण म्हणतात. येथील लोक पवित्र व सर्वांना वंद्य आहेत. सावता महाराजांनी माळ्यांचा उद्धार केलेला आहे. अघोर पाप जळून हे वैकुंठ मिळालेले आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. वैकुंठ कुठं आहे? इथंच आहे. इथं भक्तिमय वातावरण निर्माण झालं की हाच वैकुंठ आहे, जिथं नामाचा घोष होतो. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष. काय उणे आम्हा त्यानंदास शिव ब्रह्मरस तू का म्हणे. शिव ब्रह्मरस तू का म्हणे. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष. जिथं देवा तुझ्या नावाचा घोष आहे तिथं पाप जळून जातात. आणि ही धरती ही मृत्यू लोकच काय होतं? वैकुंठ होऊन जात असतं. शिव ब्रह्मरस तुका म्हणे आवडीनं आम्ही ब्रह्मरसाचं सेवन करू. म्हणून अघोर पाप जळून जाते आणि वैकुंठ प्राप्त होतो. येथील ब्राह्मण सुद्धा थोर आहेत. मराठे गुणगंभीर आहेत. ब्राह्मण समाज येथील थोर मराठे गुणगंभीर पूर्ण अहिंसक महार सर्व हे पावन. आणि इथले महार पूर्णपणे अहिंसावादी आहेत. धन्य धन्य हे आरण संत प्रेमाचे हे स्थान. ब्रह्मादिक होती लीन तीर्थ पावन जगती. धन्य हे आरण क्षेत्र आहे. हे संतांचं प्रेमाचं ठिकाण आहे. ब्रह्मादिक इथं येऊन लीन होतात, नतमस्तक होतात आणि हे जगामध्ये पवित्र असं तीर्थ बनलेलं आहे. हा अध्याय करिता पठन पूर्ण लाभे भाव कुण. हा अध्याय जर कोणी वाचन करेल, याचं चिंतन करेल, तर त्याला ही भावाची खूण सापडणार आहे. अंतरी ठसावे हे ध्यान सावता प्रेम लाभ तसे. अंतकरणामध्ये हे ध्यान ठसलं की मग सावता महाराजांचं प्रेम त्याला मिळत असतं. इति श्री सावता महात्म्य भिकुणी कथिले सत्य श्रवण करोत भाविक भक्त त्रयोदशोऽध्याय. इति श्री सावता महाराज महात्म्य हरिबा कामाजी ओंकार स्वामी स्थिती कथनम आरण क्षेत्र प्रतिपादनम नाम त्रयोदशोऽध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री विठ्ठलार्पणमस्तु. श्री संत सावता महाराज की जय. या पद्धतीने इथे सावता महाराजांच्या या चिंतनामध्ये 13व्या अध्यायाची समाप्ती झालेली आहे. इथे हरिबा कामाजी आणि ओंकार स्वामी यांच्या अंतकरणाची जी स्थिती आहे ती इथं वर्णन केलेली आहे. आणि आरण क्षेत्राचं प्रतिपादन म्हणजे त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने हा 13वा अध्याय इथे संपलेला आहे. आणि या ग्रंथातील जो 14वा अध्याय आहे या संपूर्ण ग्रंथाचा कळस आहे. आणि या ग्रंथाचा कळस असलेला जो अध्याय आहे याचं भाविक भक्तांनी अत्यंत हृदयपूर्वक प्रेमानं आदरानं श्रवण करावं. आणि हा सावता महाराजांनी दिलेला संदेश आपल्या अंतकरणामध्ये साठवायला पाहिजे. संपुष्ट हे हृदयपेटी कुरुणीपोटी साठवू. राहिलेला भाग आपण नंतर घेऊ. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.